हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शॉर्ट कुर्तीची स्टिचिंग. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वात अगोदर आपण नेक मार्किंग करून घेऊयात. नेकची रुंदी आपण 2.5 इंच घेतली आहे आणि लांबी 6.5 इंच घेत आहे. आता नेकचा आकार देऊन घेऊयात आणि नेक कटिंग करून घेऊ. दाखवल्याप्रमाणे आता मी नेकची स्टिचिंग करून घेणार आहे. नेक स्टिच करून झाल्यावर अस्तर आणि फॅब्रिक हे एकावर एक जुळवून साईडने टिप मारून घेत आहे. आता मी हा बॅक पार्ट घेतला आहे, तो सुद्धा मी फ्रंट पार्ट सारखा स्टिच करून रेडी करणार आहे. मी बॅक नेक 6.5 इंच घेतला आहे. दोन्ही पार्ट फ्रंट आणि बॅक दोन्ही सेमच गळे घेतलेले आहेत. दोन्ही पण लांबी 6.5 इंचच घेतलेली आहे आणि दाखवल्याप्रमाणे मी परत आता नेक स्टिच करून घेणार आहे. दोन्ही पार्ट फ्रंट आणि बॅक पार्ट एकावर एक ठेवून शोल्डर अटॅच करून घेत आहे. शोल्डर अटॅच केल्यानंतर आता स्लीव जॉईन करून घेऊयात. स्लीवची कटिंग मी आधीच पार्ट 1 मध्ये दाखवली आहे, तर ते तुम्ही पार्ट 1 या भागामध्ये बघू शकता. स्लीव्स जॉईन करताना स्लीव्सचा फ्रंट पार्ट आणि कुर्तीचा फ्रंट पार्ट एकावर एक ठेवून आपण स्टिच करून घेणार आहेत. तसंच बॅक पार्ट हा बॅकवर ठेवायचा आहे आणि अर्धा इंचवर आपण ते स्टिच करून घेणार आहोत. शॉर्ट कुर्तीला मी लॉंग स्लीव्स घेतली आहे, त्याचं मेजरमेंट 21 इंचची घेतली आहे. आता दोन्ही पार्ट फ्रंट आणि बॅक एकावर एक जुळवून आपण साईडने स्टिच मारून घेऊया. आपली स्टिच ही फक्त साईड स्लिटपर्यंतच असणार आहे. आपली साईड स्लिट आहे 18 इंच, तिथपर्यंतच आपण स्टिच मारून घेणार आहोत दोन्ही साईडने. त्यानंतर आपण मेजरमेंट टाकून फिटिंग करून घेणार आहे. हे फिटिंग फक्त साईड स्लिटपर्यंतच असणार आहे. दोन्ही बाजूला फिटिंग करून झाल्यानंतर आता आपण साईड स्लिट स्टिच करून घेणार आहे. साईड स्लिट स्टिच करताना आपल्याला डबल फोल्ड घ्यायचा आहे. दोन्ही साईडला 1 इंचाचे मापावर आपण डबल फोल्ड घेणार आहोत.
आणि मग स्टिच करणार आहे. दोन्ही साईडने स्टिच केल्यानंतर आपला शॉर्ट कुर्ती तयार झाला आहे. तुम्ही पाहू शकता हा शॉर्ट कुर्ती असा दिसत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.